नमस्कार सगळ्यांना। आज 2 ब्लाउज कटिंगसाठी घेतलेले आहे प्रिन्सेस कट। खूप सगळ्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून पूर्ण गोष्टी तुम्हाला लक्षात येईल की टेलर कटिंग कशी करतात, एका दिवसाचे 10 ते 15 ब्लाउज कसे शिवतात। हे बघा, या ठिकाणी मी पिन लावून घेतलेली होती, तुम्हाला दाखवते। या पद्धतीने व्यवस्थित कपडा जोडायचा आणि पिन या ठिकाणी लावून घ्यायची आहे। मीडियम साइजचा ब्लाउज आहे, पण 2 ब्लाउज एका ठिकाणी म्हणजे एकाच वेळेस आपण कटिंग करणार आहोत। ज्याच्या पाठीमागच्या गळ्याचे शेप वेगळे वेगळे आहे ते नंतर देऊन घ्यायचे। तर चला मेजरमेंट टाकून घेऊया। त्याच्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून द्या। बघा, काखेमध्ये फुगा येतो किंवा प्रिन्सेस कट ब्लाउज व्यवस्थित बसत नाही, कपडा जास्त लागतो किंवा बिना पेपर कटिंगचं प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग करता येत नाही, या गोष्टी सगळ्या गोष्टींचं सोल्युशन बघणार आहोत। फक्त 70 सेंटीमीटर कपडा घेतलेला आहे मी आणि 33 साइजचा मापाचा चेस्टचा ब्लाउज हा आहे, जो की आपण कटिंग करत आहोत। चला, 5.5 इंचाचा या ठिकाणी मी आर्महोलचं माप टाकून घेते। 5.5 इंचावरती घेतला आहे, 5.5 नाही घ्यायचं, जेणेकरून काचणार नाही। जर 8च्या मध्ये असेल आपली चेस्ट तरच 5.5 घ्यायचं। बघा, या ठिकाणी 8.25 इंचावरती मी चेस्टचं माप टाकून घेते आणि 1.5-2 इंच तुम्ही माया घेऊ शकता। मी 1.25-2 इंच घेते, कारण की जर ओव्हरलॉक करायचं असेल तर माया खूप जास्त होऊन जाते। 1.5 इंच घेतलं तरीही चालतं, टेलर लोक तर 1 ते 1.25 इंचाची माया घेतात, जेणेकरून बाहेर ब्लाउजला ओढल्यासारखं होत नाही किंवा आट्याही पडत नाही। 7 इंचावरती मी वेस्टचं माप टाकून घेत आहे, कमरेचं 3 इंच मार्जिन घेत आहे। खाली कंपल्सरी 2.5 ते 3 इंचाचा मार्जिन घ्यायचा। वरच्या साईडला तुम्ही 1.5 घेतलं तरी चालेल, पण खालच्या साईडला कमीत कमी 2.5 इंचाचा मार्जिन घ्यायचा। आता इथे 1.25 इंचावरती मी आर्महोलचा लाईन या ठिकाणी ओढत आहे। 1.5 इंच नाही घ्यायचं, मग बगलेमध्ये फुगा येतो परत। इथे आपण राऊंड शेप देऊन घेऊ आणि लगेच आपण बॅक साईडच्या जो बॅक पार्ट आहे त्याची लगेच कटिंग करून घेऊया। तर ज्यावेळेस कटिंग करायची असेल त्यावेळेस कैची, टेप आणि 2-3 खडू एक्स्ट्रा सोबत ठेवायचेच, कारण की वेळेवरती या सगळ्या गोष्टी मिळत नाहीत। आता खडू बघा, माझा अर्धा पांढरा आणि अर्धा पिवळा असा झालेला आहे, ठीक आहे। म्हटलं चला तुमच्यासोबत माझी जी कटिंग आहे ती शेअर करूया। आणि हे ज्या मी कटिंग सध्या करत आहे सगळे मापाला माझेच, जे ब्लाउज मी अगोदर शिवून दिलेले आहे तेच मापाला येत आहे, त्याच्यामुळे ना खूप छान वाटतं। इथे लगेच स्लीव्स पण काढून घेऊया। 3.5 इंचाची स्लीव्ह मला रेडी पाहिजे आहे, तर 4.5 इंचाचं घ्यायचं। खालच्या साईडला अर्धा ते पाऊण इंच आपण सोडून द्यायचा कपडा, जेणेकरून खालच्या साईडला जे अस्तर खालीवर झालेलं असतं तर ते आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे स्लीव्स आपल्या लहान मोठे होणार नाही। या ठिकाणी बघा, मी खाली कपडा सोडून दिलेला आहे। आता ह्याच्यावरती आपल्याला स्लीव्हचं माप टाकून घ्यायचं आहे। डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि स्लीव्हसाठी कपडा 3.5 इंचाची पाहिजे, तर 4.5 इंच आपण या ठिकाणी टाकून घ्यायचं। बघा, 4.5 इंचावरती आणि जी आपली चेस्ट फिटिंग आहे त्याच्यापेक्षा 1 इंच कमी अशी निशाण करून घ्यायचा। 8.25ची चेस्ट आहे, तर 7.25 वरती निशाण आखलेला आहे। समोर 2 इंच माया आणि 2.5 इंच बाहीला आपण डाऊन करून घेणार आहोत। आता इथे सरळ रेषा मारूया, जेणेकरून आपल्याला बाहीला आकार द्यायला समजेल। आता ह्याच्यावरती आपण बाहीला एक गोलाकार आकार देऊन घेणार आहोत। बघा, 2.5 इंचावरती मी बाही डाऊन केलेली आहे। आकार देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी चौकोन करून घ्यायचा। मी सरळ आकार दिला असता, पण म्हटलं चला तुमच्यासोबत, म्हणजे चौकोन जर असेल तर आपल्याला बाहीला आकार द्यायला सोपं जातं। या पद्धतीने कोणत्याही मापाची बाही तुम्ही कट करू शकता। फक्त बाही उंचीमध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं, बाही अर्धा इंच डाऊन करायची आणि लांब बाही असेल तर 3 इंच डाऊन करायचे। बाकी सगळे मेजरमेंट सेमच असतात बाह्यांचे। आता आपण याची लगेच कटिंग करून घेऊया। आता हे 2 ब्लाउज आहे, त्याच्यामुळे कापायला थोडेसे जड जात आहेत, पण तुम्ही सेम या पद्धतीने 2-3 किती ब्लाउजची कटिंग करू शकता आणि स्लीव्हची तुम्ही सेपरेट पण करू शकता। जास्त जर होत असेल तर स्लीव्हची कटिंग सेपरेट करून घ्यायची। हे व्यवस्थित आपण कटिंग करून घेऊ आणि याचा जो मधला भाग आहे त्याला छोटासा कट द्यायचा आहे, जेणेकरून आपण ज्यावेळेस याला फ्रंट पार्टला आकार देऊ, मच्छी कट ज्याला म्हणू, त्यावेळेस आपल्या बघा, आता या उरलेल्या कपड्यावरती मला फ्रंट पार्टची कटिंग करून घ्यायची आहे। तर त्यासाठी आपण कपडा व्यवस्थित बघून घ्यायचा, कोणत्या साईडने आपल्याला ठेवायचा आहे, कोणत्या साईडने आपल्याला कपडा व्यवस्थित पुरेल। आता इथे अर्ध्या इंचावरती मी सरळ रेषा मारून घेत आहे, जेणेकरून आपल्याला जी हुक आणि आय बटन पट्टीसाठी एक्स्ट्रा कपडा लागेल त्यासाठी मी इथे एक्स्ट्रा घेत आहे। अर्ध्या इंचावरती शिलाई टाकून घेते।
आणि जो बॅक पार्ट आहे तो आपल्याला ह्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे। आता मी हा जो विदाऊट कलरचा बॅक पार्ट आहे तोच घेते, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित कळेल। बघा, बॅक पार्ट जशाचा तसाच ठेवायचा आणि सगळीकडून त्याला व्यवस्थित लाईन ओढून घ्यायच्या। म्हणजे बॅक पार्ट जो आहे तो जसाच तसा आपल्याला आखून घ्यायचा आहे। या पद्धतीने स्केलच्या सहाय्याने आपण बॅक पार्ट जो आहे जशाच तसा आखून घ्यायचा आहे सगळ्या साइडनी। आर्महोलला आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे, पण त्याच्या अगोदर हा जो पार्ट आहे वरचा तो जशाच तसा आखून घ्यायचा। आता हा आपण साइडला काढून घेऊ, याला थोडंसं डार्क करून घेऊ। आता बघा, हा आपला बॅक पार्ट झाला। बॅक पार्टचं मेजरमेंट झालं, इथे पिन लावून घेऊ, जेणेकरून इथे अर्धा इंचावरती, पण वरती शोल्डरच्या थोडंसं खाली 1.5 इंचावर पर्यंत हे आपल्याला घेऊन जायचं आहे। आता बघा, टक्ससाठी आपण मेजरमेंट एक्स्ट्राचं घेणार आहोत। इथे मी थोडंसं लाईन ड्रॉ करून घेते, जेणेकरून हे जवळपास 2 इंचाचं असेल। हे बघा, इथे 2 इंच आणि वरच्या साईडला 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि याला आपण आता जोडून घेऊया व्यवस्थित या पद्धतीने। वरती 1 इंच आणि खाली 2 इंचाचं घेतलेलं आहे। आता इथं 3.5 इंचावरती आपण टक्ससाठी माप आखून घेऊया या पद्धतीने आणि 2 इंचाची टक्सची रुंदी घेणार आहोत आपण। सेम या पद्धतीने जर माप घेतलं तर मीडियम साईजचा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो। 4.5 इंचावरती टक्सची उंची घ्यायची। वरच्या साईडने मोजलं तर खूप कन्फ्युजन होऊन जातं। या पद्धतीने गळ्याला ज्या ठिकाणी आर्महोलचा मध्यम भाग आहे तिथे आकार देऊन घ्यायचा आणि 2 इंचावरती असा एकदम सिंपल पद्धतीने टक्स द्यायचा। बिलकुल टेन्शन घ्यायची गोष्ट नाहीये। टेलर कटिंग म्हणजे काय एवढं हार्ड पण नाहीये, एकदम सिंपल कटिंग असते। फक्त एकदा दोनदा जर आपण कटिंग आणि प्रॅक्टिस केली तर लक्षात राहतं। आता बघा, फक्त टक्सची जेवढी जागा आहे तेवढंच मी खाली वाढवून घेतलेलं आहे। गळा आखून घेऊया। 5.5 इंचाचं शोल्डर आहे, तर 2.25 इंचावरती आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे आणि 5.5 इंचाची आपल्याला गळ्याची खोली घ्यायची आहे। रेग्युलर गळा 5.5 ते 6 इंचापर्यंतच असतो आपला। त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी गळा टाकून घ्यायचा आहे। गळा रुंदी तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकू शकता 2.5 पावणे 3 इंचावरती, पण मी 2.25 इंचावरतीच गळा रुंदी घेणार आहे। बघा, 2.25 इंचावरती गळा रुंदी टाकून घेऊया। 6 इंचापर्यंत सफिशियंट होऊन जातो गळा। अगदी तुरळक कस्टमर जे असतात त्यांचे 6.5 किंवा 7 पर्यंत गळे असतात। गळा रुंदी मी वरच्या साईडला 2.25 आणि खालच्या साईडला 2.5 इंचावरती टाकलेली आहे। चौकोन आखून घेऊ आणि तुम्ही इथे मध्ये पाहिजे तो शेप देऊ शकता, गोल, चौकोनी, पंचकोनी किंवा पानगळा, कसाही शेप देऊ शकता। तर मी या ठिकाणी गोलच गळा देऊन घेते। या पद्धतीने रेग्युलर ब्लाऊज शिवायचा आहे आपल्याला। सिंपल प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवायचा आहे, पण म्हटलं ही माझी एक सिंपल पद्धत आहे जी की मी तुमच्यासोबत शेअर करते। बऱ्याच गोष्टी मी पण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर शिकलेली आहे। यूट्यूबवरून मी बऱ्याच गोष्टी शिकले, कारण की मला वेळ नव्हता बाहेर जायला आणि माझ्या मैत्रिणींना पण म्हणजे बऱ्याच ज्या लेडीज माझ्या शॉपमध्ये येतात त्यांचं असं मत असतं की त्या ब्लाऊज तर शिवतात स्वतःचे, पण बऱ्याच वेळेस काय होतं की ब्लाऊज परफेक्ट बसत नाही, फिटिंग व्यवस्थित येत नाही। तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। माझ्या व्हिडिओमुळे जर जरी माझ्या मैत्रिणीला मदत मिळाली तरी मी स्वतःला भाग्यशाली समजेल। तर बघा, इथे मध्यमभागी मी 1.5 इंचाचा टक्स टाकून घेतलेला आहे। तर हा तुम्ही म्हणजे पूर्णपणे डिपेंड करतो की तुम्हाला जर पाहिजे असेल तर टाका, पण यांनी प्रिन्सेस कटला कप खूप छान येतो। मी शक्यतो टाकत असते, पण ज्या म्हणजे एकदम छोटं माप आहे त्याला मी नाही टाकत, कारण की मग प्रिन्सेस कटला फुगे वगैरे पडतात। पण रेग्युलर मापाला हा टक्स टाकून घ्यायचा। तर चला, प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग पण आपण लगेच करून घेऊया। या पद्धतीने दोन्ही भाग एकत्र ठेवून मी दोन्ही प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग एकदाच केलेली आहे। आता दोन्ही पण ब्लाऊज सेम आहेत, फक्त मागचे जे गळे आहेत ते मी दोघींचे पण वेगळे वेगळे घेणार आहेत, म्हणजे शेप दोघींचे पण वेगळे वेगळे घेईल। तर आता या ठिकाणी बघा, व्यवस्थित एकदा पिन लावलेली आहे, तरी पण बघून घ्यायचं की आपल्या गळ्याच्या जे रेषा आहेत त्या बरोबर आहे किंवा नाही। गळा पण कट करून घेऊया। बघा, एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवत आहे। प्लीज जे पण असतील अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्ही एवढा वेळ दिला, व्हिडिओ बघितला, त्याबद्दल सगळ्यांचे मी खूप धन्यवाद व्यक्त करते आणि माझ्या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, त्याच्यामुळे सगळ्यांचे परत एकदा खरंच थँक्यू।
की नवीन चॅनल असून सुद्धा खूप छान प्रतिसाद मिळत आहे। माझा सिंपल आणि छोटासा प्रयत्न आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला कटिंग शिकवायचा। तर बघा 3 इंचाची पट्टी आहे, तर मला 3चीच रेडी करून घ्यायची आहे। तर इथे 1 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं, फक्त 3 इंच आहे तर 4 इंच घेऊया। आणि इथे पण गळ्याची रुंदी आपण 2.5 इंचच घेणार आहोत। वरच्या साईडला 2.25 आणि खालच्या साईडला 2.5 इंच ही रेग्युलर गळा असतो आपला। जर थोडासा ब्रॉड पाहिजे असेल तर खालच्या साईडला तुम्ही 3 इंचापर्यंत घेऊ शकता, पण मी 2 इंचापर्यंतच घेते। तर आय होप तुम्हाला माझी सिंपल एकदम पद्धत आवडली असेल। तर व्हिडिओला नक्की लाईक करा। अजून समोर कशा रिलेटेड तुम्हाला कोणत्या म्हणजे कटिंगबद्दल व्हिडिओ काही पाहिजे असेल तर ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या एका लाईक, शेअर आणि सबस्क्रायबर आणि छोट्याशा कमेंटनी मला खूप प्रोत्साहन मिळतं। तर सगळ्यांचे थँक्यू, मनापासून धन्यवाद की एवढा वेळ तुम्ही माझा व्हिडिओ बघितला। तर मग भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये। मी याची व्यवस्थित कटिंग करून घेते आणि हा ब्लाऊजची स्टिचिंगचा व्हिडिओ शक्य झाला तर मी अपलोड करेल, पण शक्यतो कटिंगचे व्हिडिओ मी खूप कमी अपलोड करते। सॉरी, स्टिचिंगचे। कटिंगची पद्धतच सगळ्यांना पाहिजे असते, फक्त वेगळी वेगळी, बाकी स्टिचिंग सेम असते सगळ्यांची।